नमस्कार, मी स्नेहल पाटकर. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गावाकडे काय काय समस्या आहेत, काय काय प्रश्न आहेत आणि गावात कोणकोणते यशस्वी प्रयोग केले जात आहेत, या सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत. पण सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. हिंगोली जिल्ह्यातल्या बळीराजाला अजूनही मिळाली नाही नुकसान भरपाईची रक्कम. गेल्या 2 वर्षांपासून नैसर्गिक संकटामुळे शेतकरी सापडलाय संकटात. परभणी तालुक्यातल्या भोगाव साबळे गावच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच नाही, पंचनाम्यासाठी प्रशासकीय अधिकारी निम्मे पैसे मागत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी आशेचा किरण. थकीत कर्जदारांसाठी बँकेनं आणली एक रकमी कर्ज परतफेड योजना. बँक पुन्हा सुरू होण्याचा संघर्ष समितीचा विश्वास. वर्ध्यात नगरपालिकेला इमारतच नाही, पालिकेचा कारभार चालतो पाण्याच्या टाकीखाली. बीओटी तत्वावर चालवण्यासाठी 10 वर्षांपूर्वी पाडली होती सुस्थितीतली इमारत. भांडूपमधल्या अमरकोर शाळेच्या विद्यार्थ्यांनी लोकबिरादरी प्रकल्पासाठी जमा केली लाख मोलाची मदत. 2000 विद्यार्थ्यांनी उभारला 1,35,000चा निधी. कोल्हापुरातल्या पन्हाळगडाचा पायथा दुमदुमला शाहिरांच्या पोवाड्यांनी. शाहिरी महोत्सवामध्ये अनेक शाहिरांनी जागवला शिवरायांचा इतिहास. आणि या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण एक ताजी बातमी पाहणार आहोत. बातमी येते पुण्याहून. वेल्हे तालुक्यातल्या सख्या जावांचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. केळत गावात वापरात नसलेल्या विहिरीत या दोघींचे मृतदेह सापडलेत. राधा आणि कविता चव्हाण यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. 25 तारखेला दोघींचे मृतदेह सापडलेत. वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अजूनही याबद्दलचा कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा कुटुंबियांनी आरोप केलाय. याबद्दलच अधिक माहिती देण्यासाठी फोनलाईनवरून सोबत आहेत सारंग शेटे. सारंग, हे नेमकं प्रकरण काय आहे? वेल्हे तालुक्यातील केळत गावामध्ये घडलेली ही घटना आहे आणि राधा चव्हाणच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार ह्या दोघी ज्या मुली होत्या, ह्या दोघी चांगल्या पोहणाऱ्या होत्या. ह्या कॅनॉलमध्ये पोहणाऱ्या मुली होत्या. विहिरीत सहज पोहू शकत होत्या आणि त्या ज्या विहिरीत त्यांचा मृतदेह सापडला ही गावातली न वापरातली विहीर आहे आणि त्याच्यापासून 20 फूट अंतरावर वापरातली विहीर असताना त्या मुली न वापरातल्या विहिरीकडे पाणी घेण्यासाठी कशासाठी जातील, ही एक संशयास्पद गोष्ट आहे. त्यानंतर त्या विहिरीपासून थोड्या अंतरावर काही घरं आहेत. ह्या मुली त्यांना बोलून ओरडून सुद्धा सहज बोलू शकत होत्या मदतीसाठी किंवा कोणीही त्यांना मदतीला जाऊ शकत होतं. तरी सुद्धा म्हणजे त्यांच्यावरती हे करण्यात आलेलं आहे आणि ही घटना जवळजवळ 24 तारखेला घडली. आजही मुलीचे नातेवाईक, त्या मुलींचे नातेवाईक पोलीस स्टेशन जवळ उभे आहेत, परंतु पोलिसांचा रिपोर्ट नाही, डॉक्टरांचा रिपोर्ट नाही, म्हणून आजपर्यंत पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांचे जबाब सुद्धा नोंदवलेले नाहीयेत. तर पोलिसांची भूमिका जरा संशयास्पदच वाटते आहे. धन्यवाद सारंग, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. वेळोवेळी या प्रकरणाचे अपडेट्स तुमच्याकडून घेतच राहू. कुठं गेलं शेतकऱ्याचं पॅकेज, या IBN लोकमतच्या विशेष मोहिमेअंतर्गत आपण आज हिंगोली जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. पाहुयात हिंगोली जिल्ह्यात बळीराजाला अजून देखील नुकसान भरपाईची रक्कम का मिळालेली नाहीये. जिल्ह्यातही अजून दुष्काळग्रस्तांना शासकीय नुकसान भरपाई मिळालेली नाहीये. हे आहेत हिंगोली जिल्ह्यातले संतू पिंपरी गावातले झिपरगे शेतकरी कुटुंब. जेमतेम 2 एकर शेती असलेला हा मोठा परिवार. 4 मुली आणि सून. घरातला करता मुलगा ज्ञानेश्वर अपघातात दगावला, त्यामुळे अख्ख्या कुटुंबाची सगळी जबाबदारी गणपतरावांवर येऊन पडली आहे. पण गेल्या 2 वर्षापासून त्यांच्या शेतात काहीच पिकलेलं नाहीये. त्यामुळे जगायचं तरी कसं, असा प्रश्न या कुटुंबाला पडलाय. पहिल्यानं सोयाबीन पेरलं, ती नापिकी झाली, त्याला काहीच लागलं नाही. त्याच्यानंतर आम्ही तूर वगैरे हे लावल्या गेली, त्याच्यावर आळी पडली, त्या आळ्यानं पूर्ण तूर खाऊन घेतली, तुरीला काही लागलं नाही. तर याच्यानंतर आता सगळं यावर्षी आमच्या शेतामध्ये काही याचे शिकितात नाही. 2 एकर वावर हे सगळी नापिकी झालेली आहे. एसटी ना सीजन झाला, घरात पडून हे आता कसं काय करा, परिवाराचं लय खूप घाण हे, काही करा येणार. फक्त झिपरगेच नाही तर बहुतांश शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे. पण तरीही सरकारनं जाहीर केलेली दुष्काळ निवारण मदत त्यांच्यापर्यंत अजून पोहोचली नाहीये. यावर्षी दुष्काळ पडल्यामुळं आमचे सोयाबीन गेले,
गहू गेले, तुरी गेल्या, कारण पाऊस नाही, दुष्काळ पडल्यामुळं शासनानं जे आम्हाला आतापर्यंत 1 रुपयाही आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही, तरी शासनाने आम्हाला तात्काळ मदत द्या. आम्हाला दुष्काळ निवारणासाठी हिंगोली जिल्ह्यात 132.99 कोटीचं पॅकेज जाहीर झालंय. त्यातली 40% रक्कम म्हणजे 55,44,44 जिल्हा प्रशासनाकडे वर्ग देखील झाली आहे. प्रशासनानं या निधीचं वाटप सुद्धा सुरू केलंय, पण मध्येच थेट ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश शासनानं दिले आणि अकाउंट नंबर अभावी मदतीचं वाटप पुन्हा थांबवण्यात आलंय. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली आहे. 15 जानेवारीच्या शासनाच्या परिपत्रकामध्ये अकाउंट नंबर असल्याशिवाय शेती धारकाचे पैसे बँकेत जमा करू नये हा आदेश आल्यामुळे आमची प्रक्रिया थोडीशी मंदावली आणि अकाउंट नंबर घेतल्याशिवाय आम्हाला ब्रँचमध्ये पैसे जमा करता येणं शक्य झालं नाही. हिंगोली जिल्ह्यात अलीकडे सततची नापिकी आणि दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. तरीही प्रशासनाकडून दुष्काळ आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत वेळेत पोहोचवली जात नाहीये. म्हणूनच बळीराजा म्हणतोय, कुठं गेलं आमचं पॅकेज. हिंगोलीहून कन्हैया खंडेलवालसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. आता परभणी जिल्ह्यातल्या एका गावातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा पाहूयात. गेल्या 2 वर्षांपासून येणाऱ्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळ या नैसर्गिक संकटांमुळे परभणीतले शेतकरी पुरते हादरलेत. सरकारकडून मदतीचं पॅकेज जाहीर झालंय, पण आतापर्यंत 1 रुपयाचीही मदत आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही अशी तक्रार परभणी तालुक्यातल्या भोगाव साबळे या गावातल्या शेतकऱ्यांनी केली आहे. पंचनामा करताना तलाठी, मंडळ अधिकारी आणि शेतकऱ्यांकडून अर्धे पैसे मागतात. जे शेतकरी पैसे देतात त्यांनाच मदत मिळते असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. महसूल विभागाच्या या तुगलकी कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. पंचनाम्यानंतर परभणी जिल्ह्यातल्या 840 गावांना मदत जाहीर झाली, पैसेही आले, पण भोगाव साबळेमधल्या शेतकऱ्यांचं नाव या यादीमध्ये नाहीये. यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदारांपासून पालकमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या. या संदर्भात तहसीलदार संतोष रुहीकर कॅमेरासमोर बोलायला देखील तयार नाहीयेत. पाणलोट क्षेत्राखाली गाव असून आम्हाला कुठलीच मदत मिळत नाही आणि आतापर्यंत जेवढे दुष्काळ झाले तितक्यातले आणि कुठलीच विमे मिळालेली नाहीत, कुठलीच तरतूद झालेली नाही आमच्या गावासाठी. आणि जी होती ती फक्त मोठ्या शेतकऱ्यासाठी होती, छोट्या शेतकऱ्यासाठी होत नाही. आता मिळालेली गारपीट, आता ही दुष्काळ परिस्थितीतली, ती सुद्धा आणि आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. दुष्काळ निधी ही फक्त जाहीर झालेली आहे, पण आतापर्यंत कुठलीही एकाही शेतकऱ्याला काही 1 रुपयाची बी मदत मिळालेली नाहीये. तर माझं म्हणणं असं आहे की तात्काळ येणारी मदत लवकर शेतकऱ्याला द्यावं, नाहीतर जे कर्मचारी आड येत असतील त्यांना ताबडतोब निलंबित करा. 2 कर्मचारी पैसे देऊन पंचनामे करतात. पैसे नाही देणाराचे 90% लोकांचे पंचनामे केलेले नाहीत आणि आता सध्या झालेली दुष्काळ जाहीर त्याचा पण 1 रुपयाचा आम्हाला लाभ भेटलेला नाही आणि हे तात्काळ मिळावा, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन करण्याला सुरुवात करणार आहेत. पेण अर्बन बँकेच्या थकीत कर्जदारांसाठी बँकेनं 1 रकमी कर्ज परतफेड योजना आणली आहे. 4 वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातल्या पेण अर्बन बँकेत 550 कोटी रुपयांचा महाघोटाळा उघड झाला होता. त्यात जवळपास 2 लाख ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकून पडले. त्यानंतर पेण अर्बन बँक संघर्ष समितीनं सरकार दरबारी आणि कोर्टात ही लढाई लढून ठेवीदारांसाठी आशादायक परिस्थिती निर्माण केली आहे. कर्जदारांसाठी आता 1 रकमी कर्ज भरणा योजना आणली असून कर्जाची परतफेड करायला इच्छुक ठेवीदारांना व्याजदरात 10% सवलत देण्यात येणार आहे. पेण अर्बन बँक अवसायनात काढण्याची भूमिका रिझर्व्ह बँकेने घेतली आहे. मात्र संघर्ष समितीनं रिझर्व्ह बँकेच्या या भूमिकेला कडाडून विरोध केलाय. कर्जदारांकडील वसुली झाली तर बँक पुन्हा सुरू होऊ शकते असा संघर्ष समितीचा दावा आहे. या सगळ्या लढ्यामुळे आणि शासनाच्या आत्ताच्या एकूण पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि जप्त झालेल्या जमिनीमुळे आता बँकेची आर्थिक स्थिती किंवा ॲसेट बाजू ही भक्कम होताना दिसते. मोठ्या प्रमाणावरच्या प्रॉपर्टीज ह्या ज्या जप्त झालेल्या आहेत या बँकेकडे वर्ग करणं किंवा त्याचे विकून त्या मालमत्ता बँकेकडे जर जमा झाल्या त्या रकमा तर फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे ठेवीदारांची 632 कोटी रक्कम देऊन सुद्धा ही शिल्लक राहू शकेल अशा पद्धतीची मजबूत बँकेची बाजू होऊ शकते. आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आणि त्यानंतर पाहूयात. वर्ध्यात नगरपालिकेला इमारतच नाही.
गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पडक्या किंवा भाड्याच्या इमारतीमध्ये शासकीय किंवा निमशासकीय कार्यालय असल्याचं अनेक ठिकाणी दिसून आलंय. पण वर्धा नगरपालिकेचा कारभार चक्क पाण्याच्या टाकीखाली चालतोय. अशा प्रकारे कारभार करणारी ही राज्यातली पहिली नगरपालिका असावी. 10 वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्षांनी सरकारी दवाखान्यासमोरची नगरपालिकेची सुस्थितीतली इमारत पाडली आणि तिचं बीओटी तत्वावर बांधकाम करण्याचा त्यांचा इरादा होता. त्यावेळचे विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर दबाव आणून इमारतीचं काम पुन्हा सुरू होण्याआधीच बंद पाडलं. त्यानंतर आजपर्यंत नगरपालिकेचा कारभार पाण्याच्या टाकीखाली चालतोय. ही नगर परिषद महाराष्ट्रात एकमेव नगर परिषद आहे का जी पाण्याच्या टाकीखाली आहे. त्या नगर परिषदला कमीत कमी शासनाने एक तर नवीन नगर परिषद बनवून द्यावी आणि नाही तर तिला ISO प्रमाणित एक प्रमाणपत्र देऊन तिचा उद्धार करावा. जुनी जी नगर परिषद होती ती अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी होती. म्हणजे चारही भागाने लोक त्या ठिकाणी येत होते, सर्व लोकांना जवळ पडत होती आणि ती जी बिल्डिंग होती ती सर्वांना सोयीस्कर होती. परंतु ते राजकारण 2 गटाचं राजकारण आलं आणि त्या राजकारणाच्या पोटी ती बिल्डिंग पाडण्यात आली. आणि या ठिकाणी जी ही नगर परिषद आहे तर ही पाण्याच्या टाकीखाली आहे. ही पाण्याची टाकी कधीही कोसळू शकते आणि यामध्ये नुकसान होऊ शकते लोकांचं. 2016 मध्ये ते काम पूर्ण होऊन जाईल. त्याच्यापूर्वीच होईल, पण केव्हा केव्हा एखाद्या वेळी टेक्निकल प्रॉब्लेम, फंडाचा प्रॉब्लेम, काही अडचण आली. पण त्या नवीन बिल्डिंगमध्ये वर्धा नगर परिषद 2016 मध्ये चालली जाईल. आणि बुलेटिनमध्ये वेळ झाली आता छोट्याशा विश्रांतीची आणि त्यानंतर पाहूयात. कोल्हापुरातल्या पन्हाळगडाचा पायथा दुमदुमला शाहिरांच्या पोवाड्यांनी. 4-5 वर्षापूर्वी पन्हाळ्याच्या इथं असताना बातमी आहे कोल्हापूरची. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळगडाचा पायथा आज दिवसभर शाहिरांच्या शाहिरीनं दुमदुमून गेला. निमित्त होतं शाहिरी महोत्सवाचं. शिवबाचे शिलेदार सुरभी सांस्कृतिक मंडळ आणि किल्ले पन्हाळा यांच्या मार्फत या शाहिरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या महोत्सवाच्या निमित्तानं राज्यातल्या विविध जिल्ह्यातून आलेल्या शाहिरांनी आपापले पोवाडे सादर करून उपस्थितांना पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची आठवण करून दिली. आजच्या काळात शाहिरीची कला लोप पावत चालल्यामुळे ही कला जोपासण्यासाठी सरकारनंही पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा शाहिरांनी आणि संयोजकांनी व्यक्त केली आहे. शाहिरी ही टिकणे गरजेचं आहे. लोकसंस्कृती जे महत्त्वाचा महाराष्ट्रातील प्रमुख लोककला आहे आणि ते प्रबोधनाचं एक महत्त्वाचं साधन आहे. चालता बोलता ज्ञानकोश आहे. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण म्हटला जातो, कारण जेणेकरून तो आज समाजात जी विकृत संस्कृती किंवा पाश्चिमात्य भोगवादाकडे जी आपली संस्कृती वळू लागलेली आहे त्याला व्यसन घालण्याची ताकद शाहिरांच्याकडे आहे आणि त्यामुळे ही कला टिकली पाहिजे. नवी पिढी सुद्धा शाहिरांची तयार झाली पाहिजे, यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. पर्यावरण असेल किंवा कुपोषण मुक्ती असेल, कुठलंही अभियान आपल्या हातात द्या शाहिरांच्या, त्याचं सोनं केल्याशिवाय शाहीर राहत नाही. आमचं एवढंच मागणं आहे, आम्हाला तुम्ही कुठल्याही पद्धतीचं पॅकेज देऊ नका. आम्हाला जे शासकीय कार्यक्रम आहेत त्याच्या शाहिरांना समाविष्ट करून घ्या, कारण ती पथकं त्या वेळीच ती कार्यरत राहतील आणि शाहिरी देखील जिवंत राहील आणि या शाहीर या सगळ्या गोष्टीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जाता जाता पाहूयात याच शाहिरी महोत्सवामध्ये कोल्हापूरचे शाहीर रंगराव पाटील यांनी वीर शिवा काशीद यांच्यावरचा पोवाडा सादर केला. त्याचीच एक झलक. राष्ट्ररक्षणा कष्टात केलं किती सायास करून दिल्या त्यांच्या चरणात. शिवशाहीचा ऐका इतिहास, शिवशाहीचा ऐका इतिहास, शिवशाहीचा ऐका इतिहास. पापाचा वाढता भारत, पापाचा वाढता भारत, देव अवतार भावा शिवा
गातो पोवाडा त्यांचा सारजी गातो पोवाडा त्यांचा सारजी गातो पोवाडा त्यांचा सारजी हा शिवकाशी त्याच्या भूमीमध्ये आपण आलेलो आहे बांधवांनो आणि कुठं राहतो माझा शिवाकाशी असे सांगायचं काम शैराने करायचं बांधवांनो आणि हल्ला शैर सांगतात शैराला सांगायचं वाटतं पन्हाळा गाडा मशहूर अरे संदेश सुंदर जन्मगाव असे शिवात एवढी माहिती देऊन समयास स्मरताचा सांगतो ऐकायची हासरी स्मरताचा सांगतो ऐकायची हासरी स्मरताचा सांगतो ऐकायची हासरी